छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक वरवर पाहता ही निवडणूक फक्त सहकार क्षेत्रातील निवडणूक वाटू शकते, पण प्रत्यक्षात इथूनच जिल्ह्याचं भविष्यातलं राजकारण ठरतं. कोणाचा गावागावात प्रभाव वाढणार, कोणाची पकड सैल होणार आणि कोण नवीन ताकदीनं उभं राहणार याची ही चाचणी असते. आणि आता या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसलाय तो माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना. 10 वर्ष जिल्हा बँकेवर प्रभाव ठेवणाऱ्या सत्तारांचा डावच उलटला. इतकंच नाही तर त्यांच्या दोन्ही मुलांची नावं देखील मतदार यादीतून वगळली गेली. दुसरीकडे भाजप आणि महायुतीचे मात्र नव्या चेहऱ्यांना पुढे करत सहकाराच्या राजकारणात मोठी एंट्री करण्याची तयारी सुरू केली. मग हा फक्त नियमांचा खेळ आहे का, की संभाजीनगरच्या राजकारणात सुरू झालेली मोठी पॉवर शिफ्ट आहे? आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या या ताकदीवर आता नेमका कोणाचा कब्जा असणार, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. हेच आपण आज या सविस्तर विश्लेषणातून समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक म्हणजे थेट जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांची रंगीत तालीम मानली जाते. कारण गावोगावच्या सोसायट्या, पतसंस्था, कृषी कर्ज, शेतकरी संपर्क, स्थानिक नेत्यांचं नेटवर्क हे सगळं या बँकेभोवती फिरतं. त्यामुळेच आता या निवडणुकीत जे घडलं त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेली 10 वर्ष अब्दुल सत्तार यांचा जिल्हा बँकेवर प्रभाव होता. सहकारातून राजकारण मजबूत करण्याची त्यांची शैली जुनी आहे. सिल्लोडपासून ते जिल्हाभरात त्यांनी बँकेच्या माध्यमातून स्वतःचं नेटवर्क उभं केलं. पण आता सहकार कायद्यातील नव्या नियमामुळं सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, हा मोठा अडथळा त्यांच्यासमोर आला. या निर्णयाचा फटका फक्त सत्तारांनाच नाही तर खासदार संदीपान भुमरे यांनाही बसला. पण इथे खरी चर्चा सुरू झाली ती पुढच्या घडामोडीमुळे. कारण सत्तारांनी स्वतः मैदानात उतरता येत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर त्यांनी आपल्या मुलांना पुढे करण्याचा प्रयत्न केला. समीर आणि आमेर सत्तार यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात आणण्याचा डाव आखला गेला. हा फक्त कौटुंबिक विस्तार नव्हता तर सत्तारांचं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. पण विरोधकांनी इथेच राजकीय खेळी केली. त्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आले आणि ते आक्षेप मान्यही झाले. परिणामी दोन्ही मुलांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. एवढंच नाही तर सत्तारांचे अत्यंत जवळचे समर्थक आणि विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाढे यांचं नाव देखील यादीतून बाद झालं. आता इथे प्रश्न फक्त नाव वगळण्याचा नाही, प्रश्न आहे तो संदेशाचा. कारण हा निकाल स्पष्टपणे दाखवतो की जिल्हा बँकेवर गेल्या काही वर्षात तयार झालेल्या सत्तारांच्या एकहाती पकडीला आता विरोधकांनी थेट आव्हान दिलं आहे. आणि हे आव्हान अचानक आलेलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून महायुतीत, विशेषतः भाजपमध्ये सहकार क्षेत्रात आक्रमकपणे शिरकाव करण्याची रणनीती तयार होत होती. याचाच परिणाम म्हणजे दुसऱ्या बाजूला मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, आमदार संजना जाधव यांच्यावरील आक्षेप मात्र फेटाळण्यात आले. म्हणजे एकीकडे काही नावं बाहेर पडत होती तर दुसरीकडे काही नव्या चेहऱ्यांना व्यवस्थितपणे जागा तयार करून दिली जात होती. त्यामुळे आता संभाजीनगरच्या सहकार राजकारणात भाजप आपला स्वतंत्र प्रभाव वाढवण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसतंय. ही निवडणूक इतकी महत्त्वाची का मानली जाते, हा प्रश्न सामान्य लोकांनाही पडू शकतो. पण त्याचं उत्तर आकड्यांमध्ये दडलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तब्बल 138 शाखा आहेत. या माध्यमातून सुमारे 800 कोटी रुपयांचं कर्ज वाटप होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 1 लाख शेतकऱ्यांशी या बँकेचा थेट संपर्क आहे. म्हणजेच गावागावात पोहोचण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत प्रभाव निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीच्या वेळी मजबूत मतदार संपर्क ठेवण्यासाठी ही बँक एक मोठं राजकीय हत्यार बनते. म्हणूनच जिल्हा बँकेचा संचालक होणं म्हणजे केवळ आर्थिक संस्थेवर नियंत्रण नव्हे तर भविष्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतःची वोट बँक तयार करणं असतं. आणि म्हणूनच आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना इथे रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. महायुतीच्या आतापर्यंतच्या 3 बैठका झाल्या आहेत. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार नितीन पाटील आणि किशोर शितळे या बैठकीला सक्रिय दिसले. विशेष म्हणजे भाजपनं पूर्वी अनेक स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढवल्या होत्या. पण आता जिल्हा बँकेसाठी महायुती म्हणून एकत्र येण्याची तयारी सुरू आहे. यामागे स्पष्ट राजकीय गणित आहे. कारण सहकारात ताकद मिळाली तर त्याचा फायदा थेट आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. आता या निवडणुकीत 5 आमदार उतरू शकतात. हीच गोष्ट या लढतीत महत्त्वाची वाटते. भाजपकडून अतुल सावे, अनुराधा चव्हाण तर शिवसेनेकडून विलास भुमरे, रमेश बोरनारे आणि संजना जाधव ही नावं चर्चेत आहेत. म्हणजे ही निवडणूक स्थानिक पातळीवरील छोटी स्पर्धा राहिलेली नाही. ह्या निवडणुकीत थेट मोठे राजकीय चेहरे आपली ताकद आजमावणार आहेत. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोण आहे तो म्हणजे सहकारातील पिढी बदल. कारण आतापर्यंत काही मोजक्या नेत्यांचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रात आता नवीन चेहरे आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजप विशेषतः शहरी नेतृत्वाला ग्रामीण सहकाराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. किशोर शितोळे यांचं नाव कायम राहणं हे त्याचाच एक भाग मानलं जात आहे. दुसरीकडे सत्तारांची मुलं मात्र बाहेर पडली. त्यामुळे हा फक्त नियमांचा प्रश्न नाही तर कोणाला राजकीय जागा मिळणार आणि कोणाला रोखलं जाणार याचं मोठं चित्र इथे दिसतं. संभाजीनगरच्या राजकारणात जिल्हा बँकेचं महत्त्व आधीही दिसून आलं आहे. 1999च्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण आजही दिलं जातं. काँग्रेसचे दिवंगत रामकृष्ण बाबा पाटील
यांची जिल्हा बँकेवर मजबूत पकड होती. पण एक व्यक्ती एक पद या सूत्रामुळे त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रभावात घट झाली असं मानलं गेलं. त्याच निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विजयी झाले. म्हणजे सहकारातील पकड ढिली झाली की त्याचे थेट राजकीय परिणाम कसे होतात हे इतिहासाने आधीच दाखवून दिलं आहे. त्याचप्रमाणे संदीपान भुमरे यांचं उदाहरण दिलं जातं. 1997 पासून जिल्हा बँकेत सक्रिय राहिल्यामुळेच त्यांना पुढे मोठं राजकीय यश मिळालं असं बोललं जातं. म्हणजे सहकार हे केवळ बँकिंग नाही तर राजकीय करिअर उभं करण्याचं मोठं माध्यम आहे. आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची भूमिका काय असणार याकडेही लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून अजून अंतिम रणनीती समोर आलेली नाही, पण चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच विरोधकही ही निवडणूक हलक्यात घेत नाहीत, कारण जर महायुतीनं जिल्हा बँकेत मजबूत पकड मिळवली तर आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. म्हणूनच आता या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्र म्हणून पाहून चालणार नाही. इथे अनेक स्तरावर राजकारण सुरू आहे. एका बाजूला अब्दुल सत्तारांसारख्या जुन्या ताकदवार नेत्यांच्या प्रभावाला धक्का बसतोय, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि महायुती नव्या नेतृत्वाला पुढे आणत आहे. तिसरीकडे महाविकास आघाडी अजून आपली रणनीती ठरवत आहे आणि या सगळ्यात सामान्य शेतकरी, गावातील सोसायट्या आणि स्थानिक नेते हे केंद्रस्थानी आले आहेत. आता अंतिम मतदार यादी जाहीर होईल आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम येईल आणि मग खरी राजकीय लढाई सुरू होईल. पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. संभाजीनगरच्या सहकार राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की हा बदल तात्पुरता आहे की पुढच्या अनेक वर्षांसाठी. जिल्ह्याचं राजकारण नव्यानं लिहिणारी ही सुरुवात ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, अब्दुल सत्तारांच्या वर्चस्वाला बसलेला हा धक्का इथेच थांबणार की याचे पडसाद थेट आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत उमटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.